नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीचा हातात हात घेऊन म्हणतो, मिस इंदोर थँक्यू. तुझ्यामुळे आज माझ्या आईचं जे सात्विक फॅशन नावाचं रेप्युटेशन होतं ते वाचलं आहे. तुझ्यामुळे हे सगळं झाले. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे की हे सात्विक फॅशन म्हणजे तुम्हाला तुमची आई आहे, त्यामुळे याची किंमत तर मला नक्कीच आहे आणि हेही मला माहिती आहे. आणि हे तर मी तुमच्यासाठी करणारच ना सर, कारण की तुम्हाला माहितीये आपलं नातं काय आहे ते. तेव्हा अर्णव गालातच हसतो आणि म्हणतो की येस ऑफकोर्स. दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यावेळेला लावण्याला मात्र खूपच राग येत असतो. आणि तेवढ्यातच आता इन्व्हेस्टर म्हणतात की रिअली मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही आणि तुमच्या पत्नीचं बॉन्डिंग काही वेगळंच आहे आणि त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अगदी मनापासून मदत करत असतात आणि सगळ्याच गोष्टीतून अगदी छानपैकी बाहेर काढत असतात. खरंच तुमच्या दोघांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की थँक्यू सर, परंतु मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तेव्हा ते सर म्हणतात की बोला ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आज जसं घडलं ना तसं पुन्हा नाही घडलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघतच आहात की अर्णव सर किती मेहनत घेतात आणि त्या त्यांच्या कामामध्येही उत्तम प्रकारे सगळं काही करत असतात. परंतु कधीतरी असं होतं आणि सात्विक फॅशन हा त्यांच्यासाठी नुसता बिझनेस नाहीये सर, तर त्यांच्यासाठी हा बिझनेस म्हणजे त्यांची आई आहे, त्यांच्या आईची आठवण आहे आणि त्यासाठी त्यांच्या आईची आठवण जपण्यासाठी ते खूप मेहनत घेत असतात. म्हणूनच यापुढे पुन्हा एकदा त्यांच्यावर असा अविश्वास तुम्ही दाखवू नका सर, त्यांना समजून घ्या, इतकंच म्हणणं आहे. तेव्हा मग सगळेजण माफी मागतात आणि ईश्वरी निघून जाते. त्यावेळेला सरदेसाई सर येतात आणि म्हणतात की मिस्टर राजेश शिर्के, मला जे काही आता मिसेस राजेश शिर्के बोलल्या ते अगदी पटलं. खरंच तुमची मेहनत खूप असते प्रत्येक गोष्टीमागे आणि आता इथून पुढे अशी वेळ आम्ही कधीही येऊ देणार नाही. तुमचा हा बिझनेस आम्ही अशाच प्रकारे ग्रो करू. असं म्हटल्यावर ईश्वरीलाही खूप आनंद होतो. लावण्या तिच्या केबिनमध्ये येऊन पुन्हा आदळआपट करू लागते आणि म्हणते की ब्लडी मिडल क्लास ईश्वरी, तिच्यामुळे अजून काय काय होणार आहे काय माहिती. चीप मुलगी, तिच्यामुळे हे सगळं घडलं. इतका सगळं केलं होतं, इतकं सगळं घडवून आणलं होतं, सगळं सगळं वेस्ट गेलं. मला ना त्या ईश्वरीला मारावं लागतंय असं वाटतंय. मी मारून टाकीन तिला. आय विल किल हर. असं म्हणून आता लावण्या खूपच जास्त चिडलेली असते. ईश्वरी दरवाजात येते आणि म्हणते की काय ना, खरंच म्हणजे मला कीव येते तुमची. अहो, इतका राग बरा नव्हे लावण्या मॅडम, इतका राग करून काहीही होणार नाही. असं आता ईश्वरी तिला बोलत असते आणि म्हणते की लावण्य मॅम, तुम्हाला तर माहीतच आहे, मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की तुम्ही काहीही करू शकत नाही. प्रत्येक वेळेला मी जिंकते आणि तुम्ही हारता. का माहितीये का? कारण की माझी नियत एकदम साफ आहे. मी साफ मनाने सगळं काही करत असते, कोणाच्याही वाईटाचा विचार करत नाही. परंतु तुम्ही तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या, स्पेशली माझ्या वाईटाचाच विचार करत असता आणि त्यामुळे तुमच्यासोबत असं घडतं. तुम्ही प्रत्येक वेळेला तोंडावर पडता. आणि तुम्ही जे जे प्लॅन करता ना ते प्रत्येक वेळेला मी तुमचे अगदी तोंडावर हाणून पाडते. हीच आहे आपल्यामधली ओळख आणि हाच आहे आपल्यामधला फरक. त्यामुळे लक्षात ठेवा, इथून पुढे कधीही आमच्याबद्दल वाईटाचा विचार करायचा नाही. तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही अर्णव सरांचा बिझनेस बंद पाडाल, पण मी त्यांची बायको असं कधीही होऊ शकणार नाही. माझ्या नवऱ्याच्या वाईटावर उठलेल्या व्यक्तीला मी कधीही सोडणार नाही, समजलं? सात्विक फॅशन हे अर्णव सरांसाठी त्यांची आई आहे आणि अर्णव सरांना त्यांच्या आई प्रत्येक वेळेला मी जपण्यासाठी मदत करणार, समजलं? तुमच्यासारख्या माणसांना मी अजिबात बघणार नाही. ती म्हणते की तुम्हाला मी चॅलेंज दिलं होतं ते पूर्ण केलं. संध्याकाळपर्यंत टाळं खोलून दाखवेल. आणा चावी द्या इथे आता. ईश्वरीला आता रागाने चावी मागावी लागते. लावण्याचा नाईलाज होतो आणि ती त्या टाळ्याची चावी ईश्वरीला देते आणि सात्विक फॅशनच्या बोर्डला लागलेलं ते टाळं असतं ते ईश्वरी आता बाजूला करते आणि लावण्या हे सगळं बघतच राहते. ईश्वरी आता जे सात्विक फॅशनचं बोर्ड असतं त्याच्यावरून अगदी अलगदपणे हात फिरवत असते, कारण की अर्णवसाठी ते खूपच जास्त महत्वाचं असतं. लावण्या तिच्याकडे बघतच राहते आणि ईश्वरी म्हणते की हे घ्या तुमचा हा टाळा आणि ही तुमची चावी. आणि एक गोष्ट आता कायम लक्षात ठेवायची, अर्णव सरांच्या वाकड्यात किंवा त्यांच्या वाईटाचा विचार करण्याचा विचार तर ना अजिबातच करायचा नाही, कारण की हे ईश्वरी त्यांची बायको प्रत्येक वेळेला तुझ्या या वाईट मार्गात किंवा तुझ्या या वाईट हौसल्यांमध्ये मी तुझ्या बरोबर आहे. आणि मला काय म्हणायला होतात की आता जा आणि काकूबाई सारखं तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांग, कळलं ना?
परंतु मी यातलं काही एक अर्णव सरांना सांगितलेलं नाहीये, कारण आपके लिए मैं अकेली ही काफी हूँ, असं ईश्वरी आता लावण्याला जोरदार झटका देते. आणि ईश्वरी म्हणते की आणखी महत्वाची गोष्ट ते म्हणजे या सात्विक फॅशनच्या कंपनीचे अर्णव सर सीईओ आहेत. कोण? सीईओ म्हणजे मालक. आणि तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहीतच असेल. जाऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम ना आपल्या अवकातीत राहायचं, समजलं? आपल्या अवकातीत राहायचं असं म्हणून ईश्वरी आता तिथून निघून गेलेली असते. लावण्य आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की ही मिडल क्लास ईश्वरी, आणि पुन्हा तिच्या नावाने डोकं फोडत असते. त्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर पाहायला मिळतं अर्णव ईश्वरी खोलीत असतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, रिअली आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. तू आज जे काही केलं त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. तुझे कोणत्या शब्दात आभार मानू कळत नाही. ईश्वरी म्हणते की सर, अहो उसमें थँक्यू का है, क्या है, म्हणजे प्रत्येक वेळेला थँक्यू बोलण्याची गरज नाहीये सर. आणि हा, जर तुम्हाला थँक्यू म्हणायचंच असेल ना, तर मग एक गोष्ट करावी लागेल. अर्णव म्हणतो की येस बोल, काय करू शकतो तुझ्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की फार काही नाहीये, एक ना छोटंसं सेलिब्रेशन करूया आपण, म्हणजे हे जे काही आपण डील क्रॅक केलंय ना त्याबद्दल. तेव्हा तो म्हणतो की येस ऑफकोर्स, वाय नॉट, काय हवंय तुला. ओके फाईन, तुला जे 5 स्टार हॉटेलमधून हवंय ते सगळं तू ऑर्डर कर, मग आपण नंतर छान सेलिब्रेशन करूया. ओके. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मला 5 स्टार मधून ऑर्डर वगैरे नाही करायचे, म्हणजे प्रत्येक वेळेला सेलिब्रेशन म्हणजे 5 स्टार हॉटेलमधून ऑर्डर करणं असंच नाहीये ना. तर मग अर्णव म्हणतो ऑलराईट मिस हिंदोर, मग तू बोल कसं सेलिब्रेशन करायचे ते आपण करू. ईश्वरी म्हणते की माझ्या डोक्यात असं चालू आहे ना की आपण ना सगळ्या फॅमिलीने मस्तपैकी गरमागरम बुट्टे खाऊन हे सेलिब्रेशन एन्जॉय करायचं. ईश्वरीला अर्णव म्हणतो मिस इंदोर, कमॉन, अगं एसार तुला छान ट्रीट देण्याचा विचार करतोय आणि तू ते गरमागरम बुट्टे आणि इतकं काय. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, अहो सेलिब्रेशन म्हणजे काय असतं, जे करून आपल्याला आनंद होतो की नाही. आपल्या ताईंना ना गरमागरम बुट्टे खावेसे लागतात, त्याचे डोहाळे लागलेत त्यांना. मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, ताईला खायचं ना, मग तुझं काय. ईश्वरी म्हणते की हो सर, ताईला तर खायचे आहेत, परंतु जर आपल्या आपल्या म्हणजे या सगळ्या करण्यामुळे ताईच्या चेहऱ्यावरती आनंद झाला, त्या खुश झाल्या, तर मग आपल्यासाठी ते एका सेलिब्रेशन पेक्षा काही कमी असणार आहे का सर, मला सांगा. तेव्हा अर्णव आता म्हणतो की खरंच मिस इंदोर, तू ना खूपच वेगळी आहेस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हां अर्णव सर, वो तो हूँ, मैं जानती हूँ, पण ना आता मला तेच करायचं आहे. अर्णव म्हणतो की ओके ऑलराईट, मग मी काय करतो, फोन करून गरमागरम बुट्टे ऑर्डर करून घेतो. ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, अहो ते बुट्टे तुम्ही गरमागरम ऑर्डर करणार तोपर्यंत ते इथे येऊनपर्यंत थंडगार होऊन जाणार. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त बुट्टे मागवा, बाकी मी बघते इथे एक घरात गरम करायचे. तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोर, पण तू हे गॅसवर कसे गरम करणार. ईश्वरी म्हणते की सर, ते सगळं मी करते ना मॅनेज, तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त मस्तपैकी बुट्टे ऑर्डर करा छान फ्रेश, मी काय करायचं म्हणजे कसे ते गरम करायचे हे सगळे अरेंज मी करते, तुम्ही फक्त बुट्टे मागवा. ओके लवकर मागवा. ईश्वरी निघून जाते बाकीची अरेंजमेंट करण्यासाठी. अर्णव मनातच म्हणतो की खरंच ही मिस इंदोर ना वेगळीच आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या आनंदामध्येच ही आनंद मानत राहते. तर हे सगळं होत असताना अर्णव बुट्टे ऑर्डर करतो आणि ईश्वरी आता गरमागरम बुट्टे भाजायला घेते. आणि ते भाजत असताना मामा म्हणतो की वा वा ईश्वरी, अगदी घमघमाट सुटलाय ग, खूप मस्त वाटतंय. त्याच वेळेला अंजलीला तिथे अर्णव आणि आकाश हाताला धरून घेऊन येत असतात आणि ती म्हणते की काय रे, अरे आपण लॉन पर्यंत पोहोचलोय का, आणि ईश्वरी पण आहे का इकडे. आणि हो आता माझा प्लीज डोळे उघडा नाही, या ना बुट्ट्याच्या गरम गरम वासाने मला ना राहवत नाहीये प्लीज. तेव्हा तिचे डोळे उघडतात आणि मग अंजली समोर बघते तर म्हणते की वा गरमागरम बुट्टा, अगं ईश्वरी तू तर ना ग्रेटच आहेस, खरंच खूप मजा येते. ईश्वरी म्हणते की हो ते तर आहे. मग अंजली म्हणते की खरंच मला ना खूप आनंद झालाय. ईश्वरी, अगं खरंच मी एखादे हट्ट करते आणि तू ते पुरवतेस अगदी मनापासून लगेचच. ईश्वरी म्हणते की मग ते तर पुरवावे लागणारच ना. हो ताई, तुम्ही 2 जीवांचे आहात आणि जर तुम्ही मागितलं ते देणार तर बाळ एकदम मस्त असं गुटगुटीत होणार ना. ईश्वरी असं बोलल्यावर अर्णव पण हसायला लागतो आणि नंतर मग अंजलीला ती म्हणते की ताई हे घ्या गरमागरम मीठ मसाला मिर्च मार्के, हा घ्या बुट्टा आणि खा, गरम आहे बरं का. आता अंजली तो बुट्टा खायला घेते. मग मामा म्हणतो की ईश्वरी आता ना गरमागरम पुढचा बुट्टा मला भाजून दे बरं का. त्यावेळेला लगेचच आकाश म्हणतो की ए असं नाहीये,
मी तेव्हा अर्णव म्हणतो की बाकी सगळ्यांनी बाजूला व्हा, मिस इंदौर मला सुरुवातीला बुट्टा भाजून देणार आहे. तेव्हा आता सगळेजण गडबड गडबड करत असतात. मामा म्हणतो की तसं काही नाही ईश्वरी, मी मोठा आहे, मला पहिले द्यायचे. तेव्हा आकाश म्हणतो की डॅड असं काही नाही, म्हणजे बुट्टे भाजण्यासाठी ही शेगडी आणि या कोळशाची मी अरेंजमेंट केली आहे, त्यामुळे मलाच मिळणार हा बुट्टा खायला. सगळ्यांची अगदी बुट्ट्यासाठी धावपळ सुरू असते. ते पाहून अंजलीला खूपच हसायला येत असतं. आता मामा, आकाश आणि अर्णव यांच्यात वाद लागलेली असतात की सगळ्यात पहिले मी खाणार. ईश्वरी म्हणते की तुम्ही एक काम करा, सगळ्यांनी लाईनमध्ये उभे राहावा, प्रत्येकाला बुट्टा मिळणार आहे. नाहीतर ती म्हणते की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिथे सगळ्यांनी मस्तपैकी जागेवर जाऊन बसा, मी सगळ्यांसाठी गरम गरम बुट्टे एकत्रच घेऊन येते, ओके? मग जा, सगळ्यांनी जाऊन बसा. असं आता ईश्वरी म्हणाल्याबरोबर सगळे तिथे जाऊन बसतात आणि सगळे बसल्याबरोबर आवाज देतात की झाले का बुट्टे? तेव्हा ईश्वरी ताटच घेऊन येते आणि म्हणते की चला, प्रत्येकासाठी आता गरमागरम बुट्टा मी आणलेला आहे. मामा म्हणतो की वा वा वा, खरंच खूप अप्रतिम, म्हणजे ना या थंडीच्या दिवसांमध्ये हा बुट्टा खाणं ना म्हणजे काही वेगळीच मजा आहे. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणायला लागतो की वा अंजली, खरंच मजा करून घे बाई. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण हसत असतात. आकाश म्हणतो की आता छानपैकी माहोल तयार झाला आहेच, तर माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे, आपण छान बुट्टा खाता खाता एखादा गेम खेळला तर? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो चलेगा, म्हणजे मजाच येणार आहे. मग अंजली म्हणते की हो हो चालेल, पण काय गेम खेळायचं? सगळेजण विचार करतात. आकाश म्हणतो की मला एक आयडिया सुचली आहे, म्हणजे आपण काय करूया, एखादा शब्द एखाद्याने द्यायचा, मग त्या शब्दावरती प्रत्येकाने अगदी मनातलं जे काही आहे भरभरून बोलायचं आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की ओके चालेल. त्याचबरोबर आता लगेचच ईश्वरी म्हणते की हो, पहिला शब्द मी देते. त्यावेळेला मग पहिला शब्द ईश्वरी देते प्रेम. आता सगळे कालातच असं म्हणून हसायला लागतात. त्याचबरोबर अंजलीला आता पहिलं प्रेमाबद्दल बोलायचं असतं. अंजली म्हणते की ओके मी बोलते, म्हणजे प्रेम म्हणजे कसं आहे ना, प्रेम म्हणजे जीवन. कारण जर आयुष्यात आपला जो जोडीदार असतो तो सुंदर असला की आपलं जीवन सुंदर होतं ना, म्हणूनच प्रेम म्हणजे जीवन. तेव्हा आकाश म्हणतो की हाऊ क्यूट. नंतर मग मामीची वेळ येते. मामी म्हणते की प्रेम म्हणजे, त्यावेळेला मामा म्हणायला लागतो की अरे हा तर तिच्या सिलेबसचा बाहेरचा विषय आहे, त्यामुळे तिला काही विचारू नका. तेव्हा मामी म्हणते की अगदी तसंच नाहीये, माझ्यासाठी प्रेम म्हणजे आधी स्वतःवर प्रेम असलं पाहिजे, मग आपण ते दुसऱ्यावर करू शकतो. तेव्हा मग त्यावेळेला लगेचच आकाश पुढे तिच्याकडे हसत बघतो. आता मामावर वेळ येते. मामा म्हणतो की आता माझ्यासाठी प्रेम म्हणजे फार काही वेगळं नाहीये, परंतु प्रेम म्हणजे त्याग असतो. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की बाबा वाव, व्हेरी डीप. नंतर मग आकाशवरची वेळ येते. आकाशला विचारतात की प्रेम म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की प्रेम म्हणजे ती सुंदर दिसणारी, स्वप्नात येणारी, गोड गाणारी आणि गोड सगळ्यांना मदत करणारी, गोड आवाज असणारी. असं आता नम्रताची आठवण येऊन तो तिचं सगळं काही आता एक्सप्लेनेशन देत असतो, म्हणजे त्याला नम्रताची खूप आठवण येत असते. आकाश आणि हे सगळं बोलत असताना सगळे त्याच्याकडे बघत असतात. अंजली म्हणते की मामी बघ हा, लक्ष ठेव, म्हणजे तुझ्या लेकाचं काय चाललंय ते, म्हणजे गोड मुलगी म्हणे स्वप्नात येते. तेव्हा मग हे सगळं बोलत असताना आकाश एकदम गप्प बसलेला असतो. त्यावेळेला आता लगेचच मामी म्हणते की काय रे आकाश, कोण आहे ती मुलगी, कोणाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा मग आकाश म्हणतो की आता आपण डीप मध्ये न जाता पुढच्या व्यक्तीकडे वळूया. तेव्हा मग आकाश वाचला म्हणून सगळे हसतात. आता अर्णवला विचारायची वेळ येते. ईश्वरी म्हणते की पहिले अर्णव सर सांगतील, मगच मी सांगेन. तेव्हा मग मामा म्हणतो की अर्णव बोलून टाक रे एकदाच, म्हणजे तिला ना तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे अगदी टक लावून बघत असते की अर्णव आता काय बोलणार आहे. अर्णव बोलायला लागतो की माझ्यासाठी प्रेम म्हणजे विश्वास. तेव्हा सगळे बघतात की काय विश्वास? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, प्रेम म्हणजे विश्वास असतो जो आपण एकमेकांवरती करतो आणि प्रेमानेच विश्वास निर्माण होतो. माझ्या तर मते मैत्री म्हणजे विश्वासाची पहिली पायरी असते. पहिले मैत्री असते आणि नंतर मग प्रेमाला सुरुवात होते. अर्णव असं काहीतरी बडबडत असताना सगळे त्याच्याकडे बघत राहतात. तेव्हा अंजली म्हणते की अर्णव हे काय बोलतोयस तू? तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे माझ्या मते जे प्रेम आहे ते मी बोलून दाखवलं. तेव्हा आकाश म्हणतो की दादा, मला वाटलं की तू काहीतरी प्रेम म्हणजे रोमॅन्टिक बोलून दाखवशील, पण तू हे काहीतरी वेगळंच बोलून दाखवतोय. त्यावेळेला मग आता सगळे त्याच्याकडे बघून हसायला लागतात
आणि त्यानंतर अंजली म्हणते की बरं ठीक आहे ईश्वरी, त्याचं झालं बोलून, आता तू बोल, प्रेम म्हणजे काय? तेव्हा आता ईश्वरी ही बोलायला लागते की असं एक प्रेम म्हणजे असा एक गेम आहे ज्याचा काही ना नेम नाही. म्हणजे खरं तर हे सगळं इशाऱ्यावरती आहे. जर अगदी व्यवस्थितपणे लागला तर ठीक आहे. आता ईश्वरी पण काहीतरी बडबडतच असते. तिलाही काही समजत नाही की अर्णवला काय सांगू. ती मनात विचार करत असते की मला ना हे सगळं असं सगळ्यांसमोर अर्णव सरांना सांगायचं नाहीये. मला एकट्यामध्येच असताना त्यांना सांगायचं आहे. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी, अगं हे काय बोलतेस तू? प्रेम म्हणजे गेम आहे, नेम नाही, हे सगळं काय आहे? म्हणजे तुमच्या दोघांचं ना काहीच समजत नाहीये बाबा. आकाश म्हणतो की हो ना, खरंच काही कळत नाहीये. हे दोघं जण हे काय बोलण्याचा प्रयत्न करतात ते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ते सगळं जाऊ दे. बरं ऐकलं का आकाश भाऊजी, तुम्हाला जर आणखी बुट्टे हवे असतील ना, तर त्याच्यासाठी कोळसा संपलाय बरं का. त्यासाठी कोळसा आणावा लागणार आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की ऑल राईट, मी जातो दादा, म्हणजे स्टोरूम मध्ये असेल ना कोळसा? मामा म्हणतो की हो, स्टोरूम मध्ये गोणी त्याच्यात असेल बघ. तेव्हा आता अर्णव हा शांत बसलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडेच बघत असते आणि मग त्यानंतर पुढे म्हणजे ईश्वरी म्हणते की आता पुढे काहीतरी गेम खेळला पाहिजे ना. त्याचबरोबर आता तिथून आकाश चाललेला असतो. तो म्हणतो की मी येतोच लगेच. आणि मामी त्याच्या अगोदरच उठून गेलेली असते. ती म्हणते की चालू दे तुमचा हा जो काही चिचोरपणा चालू आहे त्यामध्ये मला काही मजा नाहीये. त्यापेक्षा मी आपली शांत आतमध्ये जाऊन बुट्टा खाते, एन्जॉय करते. आणि मग ती निघून गेलेली असते आणि सगळेजण आता छानपैकी गप्पा मारत बसलेले असतात. मामा म्हणतो की बरं चला आता पुढे. तर आकाश इथे स्टोरूम मध्ये आलेला असतो आणि तो आल्यानंतर इकडे तिकडे शोधत असतो आणि विचार करतो की कुठे ठेवलं असेल. डॅड तर म्हणत होते एका गोणीमध्ये, मग कुठे असेल? तो सगळीकडे ते शोधायला लागतो आणि त्यानंतर मग त्याच्या डोक्यात येत असतं की आता कुठे शोधू मी हे सगळं? अंधार पण खूपच आहे आणि धूळ पण आहे. म्हणूनच तो पुढच्या बाजूला येतो. तर तिथे राकेशने काढलेल्या काही अँटिक ज्या वस्तू असतात त्या पण तिथेच असतात. आणि मग मामी जी पेटी ज्यामध्ये ईश्वरीच्या आईचं रहस्य असतं, ती पेटी तिथे समोर आकाशला दिसते. तो म्हणतो की वाव, किती अँटिक आहे हे, मला तर खूप आवडलं. काय बरं ठेवलं यामध्ये? म्हणून तो ते ओपन करण्यासाठी जातो. त्याच वेळेला आता ओपन करत असताना म्हणतो की काय हे सगळं? तेवढ्यातच तो तो सगळं काही ओपन करतो आणि तेवढ्यातच तिथून वल्लरी येते आणि म्हणते की आकाश, अरे इथे काय काम आहे तुझं? इथे का आलायस तू? तेव्हा मग तो सांगतो की अगं मॉम, डॅडने कोळसा आणायला पाठवले. कुठे असेल कोळसा? तेव्हा ती म्हणते की कोळसा ना, थांब, ते बघ तिथे ती गोणी दिसते ना, तिथे असेल कोळसा. जा तो घे आणि जास्त वेळ इथे थांबू नकोस. अरे इथे धूळ बघ किती आहे आणि या धुळेने ॲलर्जी होऊ शकते, माहितीये ना तुला? त्यामुळे जा, तो कोळसा घे आणि जा. आता लगेचच तो म्हणतो की ओके थांब, मी जातो आणि तू पण लगेच ये. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तू हो पुढे. आकाश कोळसा घेऊन निघून जातो आणि वल्लरी पेटी हातात घेते आणि म्हणते की थोडक्यात वाचली, म्हणजे अगदी वेळेवर आले नाही तर प्रॉब्लेम झाला असता. हा आकाशच्या हातात हे सगळं लागलं असतं तर सगळं संपलं असतं. परंतु मला हे असं ओपन होऊ द्यायचं नाही, काहीतरी केलंच पाहिजे असा विचार ती आता करत असते. आणि त्याच वेळेला ती ठरवते की एखादा फडका यामध्ये घातला पाहिजे, म्हणजे हे सगळं जे काही आहे ते लपून जाईल. म्हणूनच ती एक काहीतरी वेगळंच तिथे टाकते, म्हणजे एक मातीसारखे प्रकार टाकते आणि त्यानंतर ते टाकल्यानंतर ती ते चिकटण्यासाठी म्हणून वरतून एक लाल रंगाचं वस्त्र जो फडका असतो तो त्याच्यात ठेवते आणि म्हणते की चला, म्हणजे आता हे असं अशा छानपैकी झाकून ठेवल्यामुळे कोणालाही काहीही दिसणार नाही. हे जे रहस्य आहे ते मी उलगडा केल्याशिवाय कोणाच्याही समोर येता कामा नये आणि त्यासाठीच ही माझी सगळी धडपड सुरू आहे, असं मामी बोलत असते आणि ते सगळं पॅक करते. आता म्हणते की वा परफेक्ट, आता या पेटीकडे बघून काही याच्या खाली लपवलेलं आहे याच्यावर कोणालाही संशय येणार नाही. नंतर ईश्वरी अर्णव रूम मध्ये येतात. त्यावेळेला ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, मग ती म्हणते की काय झालं सर? तेव्हा आता अर्णव बोलायला लागतो, मिस इंदौर, तू मध्ये जे काही ओढणी वगैरे टाकते, मध्ये जे पार्टिशन बनवते ते काढून टाकलं आहेस का तू? म्हणजे ते ठेवलं नाहीयेस का तू? तेव्हा म्हणजे तू खाली झोपणार आहेस का? मिस इंदौर प्लीज असे करू नको, तू अजिबात खाली वगैरे झोपू नको आणि काही असेल ना तर तसं मला सांग. अगं ही रूमही तुझीच आहे आणि हे घर तुझे, त्यामुळे प्लीज असं कधीही तू वियर्ड वाटून घेऊ नको. ईश्वरी म्हणते की नाही नाही सर, म्हणजे असं अचानकच काही झालेलं नाहीये.
म्हणजे ते पार्टिशन मी स्वतःहूनच काढलेलं आहे, मी पण इथे झोपणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे, तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला माहिती आहे मी हे काढलंय कारण की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अर्णव हसायला लागतो आणि म्हणतो की मिस इंदोर तुझा माझ्यावर विश्वास आहे, खरंच थँक्यू सो मच. ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला म्हणालात ना की मी सगळ्यांसाठी आनंद निर्माण करते, हे ना सगळे मी तुमच्याकडूनच शिकले, एका व्यक्तीकडून म्हणजे तुमच्याकडून. तुम्हीही असेच करत असताना म्हणजे माझ्या घरच्यांचा आनंदासाठी तुम्ही किती काय काय करत असता आणि माझ्या नकळतच माझ्या घरच्यांचं सगळं काय हवं नको ते बघता तुम्ही, अगदी मनापासून बघता आणि त्यासाठीच मी पण तुमच्याकडूनच हे सगळं शिकली आहे असं करायला. त्यावेळेला मग आता अर्णवला ईश्वरी म्हणते की सर मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय काय सांगायचं तुला. आता अर्णव मनातच म्हणतो की मिस इंदोर प्लीज मनात जे आहे ते बोलून टाक. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज मनापासून म्हणा ना की मैत्री म्हणजेच प्रेम असतं. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवला सांगत असते की अर्णव सर म्हणजे मला हे सांगायचं आहे की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जे माझ्या घरासाठी करता ना ते मला खरंच खूप आवडतं आणि अर्णव सर तुमच्यावर विश्वास असल्यामुळे मी हे काढून टाकलेलं आहे. आणि मग अर्णव आता मनातच म्हणत असतो की मिस इंदोर तुला आणखी नेमकं काय म्हणायचं आहे. ईश्वरी आता काहीतरी बोलायला अडखळत असते, तिला ते बोलताही येत नसतं, स्वतःचं प्रेम व्यक्त करता येत नसतं. पुढच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि मी हे मधले जे ओढणी होती ते काढून टाकलं कारण की सर आता मी तुम्हाला नवरा मानायला लागले माझा, मी तुम्हाला नवरा मानते माझा. असं म्हटल्यावर तो बघत राहतो. तर इथे एक माणूस येतो राकेशचा, तो म्हणतो की बघ हे सगळे घ्यायचे आहे, हा जवळपास 3-4 लाखाचा माल आहे, त्यामुळे जवळजवळ 3 लाख तरी मला त्याचे मिळाले पाहिजेत, समजलं. तेव्हा तो सगळं नोट डाऊन करत असतो. ईश्वरी त्याचं बोलणं सगळं ऐकते आणि मनातच म्हणते की अच्छा म्हणजे याला हे सगळं करायचंय तर पण मी याचे इरादे कधीही कामयाब होऊ देणार नाही, या माणसाला मी अगदी व्यवस्थितपणे अडकवणार, बघच आता काय करते. अर्णवला ईश्वरी सगळं सांगते. तर मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर पण मग तू आता काय करणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की आगे आगे देखो होता है क्या. तेव्हा ईश्वरी त्या माणसाला सांगते की एक मिनिट थांबा भैया. तेव्हा तो म्हणतो की पण नक्की तुम्हाला याचे पैसे हवे आहेत की नको. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की नको, हे याचे पैसे वगैरे ना काही नको, आम्ही ना या सगळ्या वस्तू दान करतोय. असं म्हटल्यावर राकेशच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो. आता ईश्वरीने राकेशची ही चाल पण हाणून पाडली. राकेशचं नेमकं पुढे काय होणार पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच